नमस्कार, मी पंजाब डक. आज 5 डिसेंबरच्या दरम्यान काय होणार आहे की आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक त्या राज्यामध्ये पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळे आपल्या जे सीमालगतचे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये जिल्ह्यामधले काही गावामध्ये काय होणार आहे, मग अक्कलकोट झालं, जत झालं, त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा झालं, सांगली जिल्हा झालं, कोल्हापूर, शिरोळ तालुका, त्याच्यानंतर सातारा जिल्हा, त्याच्यानंतर 2 पुणे, इकडे कडा आष्टी, बीड, म्हणजे पश्चिम महाराष्ट्राकडं म्हणजे 3 डिसेंबर, 4 डिसेंबर आणि 5 डिसेंबरच्या दरम्यान ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी थेंब पडणार आहेत. म्हणून हा अंदाज सर्व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश सगळीकडे काही पाऊस पडणार नाही. त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. पण हे आभाळ असल्यामुळे राज्यामध्ये दिवसा देखील धुळे असणार आहे. म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये त्याच्यानंतर सगळीकडे म्हणजे जितके विभाग आहेत, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश सगळीकडेच काय होणार आहे, 6 तारखेपासून परत थंडीला सुरुवात होणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर वातावरण एकदम क्लिअर होऊन जाईल म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं. पण ह्या 3 दिवस मध्ये 3 डिसेंबर, 4 डिसेंबर आणि 5 डिसेंबरच्या दरम्यान फक्त पश्चिम महाराष्ट्राकडेच तुरळक ठिकाणी, काही गावामध्ये, तुरळक गावामध्ये, बोटाव मिळणाऱ्या गावामध्येच पाऊस पडणार आहे. सगळीकडे काही पडणार नाही. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हरभरा उत्पादक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमचा हरभरा असेल तर तुम्ही पाणी सुरू करा, गहू पेरू शका. आणखीन 10 डिसेंबर पर्यंत कापूस उपटून गहू पेरायला जमतो, म्हणून पण त्याला थोडं पाणी लागतं म्हणून हे लक्षात घ्यायचं. आणि त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हे डिसेंबरमध्ये आता परत एकदा चांगली थंडीला सुरुवात होणार आहे. म्हणून हे लक्षात घ्यायचं. म्हणजे सांगायचं झालं तर राज्यामध्ये जवळपास 10 जानेवारीपर्यंत चांगली तीव्र थंडी राहणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. तसेच जे डाळिंबाचे शेतकरी, द्राक्षाचे शेतकरी आणि वेलवर्गीयवाले शेतकरी आहेत, म्हणजे सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यातल्या ते शेतकऱ्याला सांगू इच्छितो की धुळीमुळे जर तुमचं नुकसान होत असेल तर राज्यात जवळपास आणखी जवळपास 5 तारखेपर्यंत दिवसा देखील धुळी राहणार आहे, दिवसा जमिनीवर धुळी उतारणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा आणि तुम्ही तुमच्या फवारण्याच्या कसं नियोजन लावायचं तसं करायचं. फक्त राज्यात मात्र सोलापूर जिल्ह्यामध्ये जत, अक्कलकोट, त्याच्यानंतर मंगसुळी, म्हणजे कर्नाटकमध्ये कुलबुर्गी, त्या तसं तिकडं शिरोळ, राधानगरी, कोल्हापूर ह्या पट्ट्यामध्ये थोडं तुरळक पावसाचं वातावरण आहे. म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये, पुण्याचा काही भाग, इकडं बीड जिल्ह्याचा कडाशी तिकडला काही भागामध्ये तुरळक ठिकाणी थेंब जाणवतील. म्हणजे 3, 4, 5 या 3 दिवसामध्ये खूप काय मोठा पाऊस पडणार नाही.